सारडा कॉलेजच्या प्राचार्य पदावरून संभ्रम, मुदतवाढीसाठी वशिष्ठ चौबे यांची मंत्रालयात धाव। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। अंजनगाव सुरजी शहरातील नामांकित महाविद्यालय म्हणजे श्रीमती राधाबाई सारडा कॉलेज येथे प्राचार्य पदावरून कार्यभारावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य वशिष्ठ चौबे हे नियमानुसार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त झाले असून संचालक मंडळाने त्यांना 31 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे कार्यमुक्त केले आहे। मात्र त्यानंतर 4 दिवस उलटूनही महाविद्यालयाचा अधिकृत प्राचार्य अथवा प्रभारी प्राचार्यांबाबत लेखी आदेश जाहीर झालेले नाहीत। दरम्यान सेवानिवृत्तानंतरही मुदतवाढ मिळावी यासाठी वशिष्ठ चौबे यांनी मंत्रालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे। त्यांना मुदतवाढ मिळते की नाही याकडे कॉलेज प्रशासन, संचालक मंडळ तसेच विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे। मंत्रालयाच्या निर्णयावरच पुढील चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी कॉलेजचे अधीक्षक नितीन गोमसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हिरुळकर मॅडम यांच्याकडे प्रभारी प्राचार्य म्हणून तुडी स्वरूपात कार्यभार देण्यात आल्याचे सांगितले। मात्र याबाबत कोणतेही लेख, आदेश अथवा अधिकृत पत्र अद्याप उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले। येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत असून हॉल तिकीट, दाखले, शैक्षणिक कागदपत्रे तसेच प्रशासकीय निर्णयांसाठी प्राचार्यांची स्वाक्षरी अत्यावश्यक असते। अशा परिस्थितीमध्ये प्राचार्य पदावरील हा गोंधळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी थेट संबंधित असल्याने नागरिक व पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे वशिष्ठ चौबे प्राचार्य असताना त्यांच्या कार्यकाळाबाबत काही संचालक मंडळाच्या सदस्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केल्याचेही समोर आले आहे। सध्या संचालक मंडळात मतभेद स्पष्टपणे दिसून येत असून काही सदस्य माजी प्राचार्यांच्या बाजूने तर काही त्यांच्या विरोधात असल्याची चर्चा सध्या शहरात आहे। प्रभारी प्राचार्य म्हणून तोंडी स्वरूपात कार्यभार दिल्याचे सांगितले जात असले तरी अधिकृत लेखी आदेश प्रसिद्ध न झाल्यामुळे प्रशासनातील अनिश्चितता कायम आहे। विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने स्पष्ट निर्णय घेऊन लेखी आदेश जाहीर करावेत अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे। सारडा महाविद्यालयामधील प्राचार्य पदावरून सुरू असलेल्या या घडामोडीचा चर्चा सध्या संपूर्ण अंजनगाव सुरजी शहरामध्ये होत असून मंत्रालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागले आहे। आमचे प्रतिनिधी रुपेश फरकुंडे यांनी घेतला आहे आढावा। पत्र दिलं पण आम्हाला नमस्कार, सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सर्वात नामांकित शाळामध्ये श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय या महाविद्यालयाच्या आपण प्रांगणामध्ये आहोत आणि नुकतंच काही दिवसांपासून या संस्थेविषयी अनेक जे प्राचार्य आहेत त्यांच्याविषयी अनेक तक्रारी कुलगुरू यांच्याकडे पाठवलेल्या होत्या आणि त्यानुसारच आता जवळपास 31 तारखेला येथील जे प्राचार्य आहे वशिष्ठ चौबे साहेबांचा जवळपास वयानुसार त्यांचीवाली 31 तारखेला सेवानिवृत्त झालेली आहे आणि संबंधित कार्याध्यक्षांनी त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर जवळपास 4 दिवस होत आहे आपण अजूनपर्यंत त्या ठिकाणी कुठलाही प्राचार्य तिथं नेमणूक केलेली आहे। परंतु संबंधित सारडा महाविद्यालयाचे जे अधीक्षक आहेत गोमाशे साहेब यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की संबंधित ठिकाणी जे प्राचार्य चौबे साहेब आहेत त्यांच्या जागेवर आता प्रभारी म्हणून येथीलच जे मॅडम आहे हिरुळकर मॅडम यांच्याकडे पदभार दिलेला आहे आणि त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। परंतु त्या संदर्भात आम्ही पत्र मागितलं होतं आणि गोमाशे साहेबांनी मॅडमशी संपर्क केला, तो पत्राची तारीख सांगा, पण मॅडमनं पत्राची तारीख सांगायला तयार नाही। त्यानुसार त्यांनी सांगितलं पण इथं नियुक्ती झालेली आहे। मात्र नेमकं प्रकरण काय आहे हे तरी सुद्धा आपल्याला गुलदस्त्यात आहे। परंतु आपण या सारडा कॉलेजच्या अधीक्षका सांगण्यानुसार इथं पदभार मॅडमकडे दिलेला आहे। अनेकदा आपण बघतो आहोत की संबंधित या संस्थेच्या विषयी जे मॅनेजमेंटचे काही लोक आहेत त्यांनी विद्यापीठामध्ये अनेक तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि या विद्यापीठामध्ये सध्या नुकतीच त्यांच्या मॅनेजमेंटमधून तक्रार दाखल केलेली आहे आणि या शाळेमध्ये सेवानिवृत्त झाल्यावर रितसर इथं पदभार म्हणजे जो आहे तो रितसर इथं नियुक्त करण्यात यावी आणि त्यावर लवकरात लवकर दखल घेण्यात यावी ही मागणीसुद्धा केलेली आहे। परंतु आता आपण जवळपास 4 दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि 4 दिवसाच्या कालावधीमध्ये इथं म्हणजे प्रभारी दिलेला आहे परंतु इथं नियुक्ती व्हायला पाहिजे होती आणि आता जे परीक्षा आहे 10वीच्या परीक्षा आहे, 12वीच्या परीक्षा आहे, या परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेला समोर जावे लागते आणि विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होतो, कुठंतरी वाऱ्यावर सोडल्यासारखा। आणि 4 दिवसापासून इथं जे प्राचार्य आहेत हे इथं हजर नाही आहेत, ते कुठंतरी एक्सटेन्शन मागासाठी मंत्रालयामध्ये गेलेले आहेत असं आम्हाला समजलं। परंतु अद्यापपर्यंत
इथं प्राचार्य नसल्याची बातमी आपल्याला समजली आणि त्यानुसार आम्ही इथे आलो आणि त्यानुसार अधीक्षक गोमाशी यांनी सांगितलं की संबंधित चार्ट ह्या येथील मॅडम हिरुळकर मॅडमकडे दिलेला आहे, परंतु वैशिष्ट्य चौबे यांच्या प्राचार्याला सध्या तरी ताला लावलेला आहे. अजून त्या ठिकाणी कुठली मॅडम आम्हाला पाहायला मिळाली नाही आहे, परंतु सांगण्यानुसार त्यांच्याकडे चार्ट दिल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सारा समाज निलेश भालेराव, रुपेश फरकुंडे, अमरावती.